नेहमी त्याच प्रकारची चवळीची भाजी खाऊन कंटाळा असाल ना, तर एकदा तरी ह्या पद्धतीने चवळीची भाजी केलीच पाहिजे. इतकी मस्त धाबा स्टाईल अशी ही चवळीची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी चवळी घेतली आहे. तर ही चवळी आहे ना, मी आकाराने बारीक असणारी चवळी घेतली. बऱ्याचदा मार्केटमध्ये थोडीशी मोठ्या आकाराने पण चवळी मिळते, पण माझ्या घरी छोट्या आकाराची आवडते म्हणून मी ती घेतली. साधारणपणे चवळी बघा 2 पाण्याने स्वच्छ धुतली आणि 2 ते 3 तास मी ही चवळी चांगली भिजवून घेतली. त्यामुळे चवळी काय होते अगदी पटकन अशी चांगली शिजते पण. आता चवळी चांगली भिजून तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. चवळीचा आकार किती छोटा होता आणि भिजल्यानंतर तो बघा आकार थोडासा मोठा झालेला आहे. आता आपण ह्यातलं जे काही पाणी आहे तर ते पाणी सेपरेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथं बघा एक कुकर घेतला. कुकरमध्ये संपूर्ण चवळी काढून घेतली. त्यामध्ये ना आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. आता 1 वाटी चवळीसाठी आपल्याला 2 वाटी पाणी अगदी पुरेसं होतं. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट टाकायचं. आता बऱ्याचदा आपण चवळी शिजवताना नुसती चवळी शिजवून घेतो, त्यामुळे मसाले आतपर्यंत जात नाहीत आणि चवळीची चव थोडी वेगळी लागते. त्यामुळे पाव चमचा हळद, एक मोठा वेलदोडा आणि 2 तुकडे मी दालचिनीचे घातले आणि नंतर हळद, मीठ, लाल तिखट हे सगळं घातलं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता झाकण लावून आपण मध्यम गॅसच्या आचेवरती आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 2 शिट्ट्यामध्ये चवळी ना अगदी आरामात मस्त मऊ शिजते. चवळी शिजेपर्यंत ना आता आपण एका साईडला दुसरी कृती करून घेऊयात. त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक पॅन ठेवला. पॅनमध्ये आता आपण 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घालायचं. त्यामध्ये 1 चमचा मी जिरे घातले. जिरे चांगले फुलले गेले की त्यामध्ये बघा 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले तर ते घालायचे. आता कांदा ना हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेतोय. बऱ्याच जण आपण वेगवेगळ्या पद्धतीने चवळीच्या भाज्या करतो, पण ही ना धाबा स्टाईल चवळीची भाजी आहे. मी एका ठिकाणी खाल्ली होती. मला ती खूप आवडली. म्हटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूयात. तर कांदा बघा हलकासा मी परतला गेला. तर ह्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण वापरते. तर हे ठेचून घेतलेलं आलं लसूणची पेस्ट वापरा. तुम्ही तुमच्याकडे तयार पेस्ट असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता. आता ही पण चांगली परतवून घ्यायची जेणेकरून आलं लसूणचा जो काही कच्चेपणा तो पूर्णपणे निघून जाईल. आता 2 ते 3 मिनिटं बघा हे सगळं चांगलं असं परतलं गेलेलं आहे. कांदा, आलं लसूण हे सगळं परतलं गेलं की गॅस ना अगदी बारीक करायचा आणि मसाले घालायचे. ह्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धने जिऱ्याची पूड घातली आणि हे सगळं परतवून घ्यायचं. गॅस मध्यम ठेवला असेल तर मसाले जळणार नाहीत. कारण जर मसाले जळाले तर ह्याची चव ना अजिबात चांगली येत नाही. 2 मिनिटं हे मसाले बघा तेलासोबत, कांद्यासोबत सगळे चांगले परतवून घेतले. हे सगळं बघा चांगलं असं परतलं गेलं आहे आणि लाल तिखटमुळं काय होतं मस्त असा रंग पण येतो. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 मध्यम आकाराची टोमॅटोची प्युरी घातली. आता टोमॅटो ना तुम्ही ते खिसून पण वापरू शकता किंवा मग अगदी बारीक चिरून पण घालू शकता. पण ग्रेव्हीला छान टेक्स्चर यावं म्हणून इथं मी टोमॅटोची प्युरी वापरली. तर ही सगळी चांगली मिक्स करून घ्यायची. टोमॅटोला थोडासा आंबटपणा आणि कच्चेपणा असतो, त्यामुळे तो परतून गेला पाहिजे. त्यामुळे गॅस मध्यम करून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे परतवून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून चेक करूयात. छान असं तेल पण सुटले आणि टोमॅटोचा जो काही कच्चेपणा किंवा आंबूसपणा असतो तो पण निघून गेलेला आहे. टोमॅटोचा आंबटपणा गेला ना तर भाजीला चव पण खूप छान येते. हे सगळं बघा चांगलं असं परतवून घेतलेलं आहे. मस्त छान तेल सुटलेलं आहे आणि अगदी छान असं ग्रेव्हीसारखं टेक्स्चर पण ह्याला आलेलं आहे. तर इथंपर्यंत आता आपल्याला हे कांदा, टोमॅटोची प्युरी परतवून घ्यायची होती. हे सगळं परतवून झालं की गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण बघा चांगलं असं थंड होऊ द्यायचं. हे काम मी तुम्हाला पुढे सांगेनच. तोपर्यंत आपल्या कुकरला बघा छान 2 शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर छान थंड पण झाला. आता झाकण काढून चेक करून घेऊयात. तर अगदी मस्त अशी आपली चवळी बघा आकाराने अगदी छान डब्बल झालेली आहे. जर तुम्ही मोठ्या आकाराची चवळी घालणार तर शिजल्यानंतर ती आणखीन थोडी मोठी होते. त्यामुळे तुम्हाला कशी चवळी आवडते ह्याप्रमाणे तुम्ही चवळी निवडू शकता. आता बघा हे सगळं चांगलं असं मी मिसळून घेते आणि आता चवळी आपण चेक पण करूयात. आता अगदी परफेक्ट अशी चवळी शिजलेली आहे. तुम्ही जर चवळीना फार जास्त शिजवाल तर अगदी गिर्र होते आणि त्यामुळे चव चांगली नाही येत. आता हे आपण ह्यामध्ये जे खडे मसाले घातले होते ते काढून घ्यायचे, कारण खडे मसाल्याची टेस्ट पूर्ण ह्या रेसिपीमध्ये उतरलेली आहे. खाताना ती अजिबात दाताखाली येऊ नये म्हणून ती काढून घेतले आणि त्यानंतर हे पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं. तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही थोडीशी चवळी मॅश पण करू शकता, पण मला अजिबात तशी आवडत नाही. त्यामुळे मी अख्खीच चवळी ठेवलेली आहे. आता ही चवळी पण आपण एका साईडला ठेवून घेऊयात. तोपर्यंत आपण जे मगाशी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली होती ती पण बघा छान थंड झाली. त्यातली वाफ पूर्ण निघून गेल्यानंतर ना आता ह्यामध्ये ना आपण दही घालणार आहोत. पूर्ण थंड झाल्यानंतर दही घातलं तर दही अजिबात फाटत नाही. त्यामुळे आपण ते थंड करून घेतलं होतं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. दह्यामुळं काय होतं आपल्या रेसिपीला किंवा भाजीला ना छान रिचनेस पण येतो
ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं आणि चव पण खूप छान लागते. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणतीही भाजी धाब्यावरती खाता त्यावरती अशीच बनवली जाते आणि त्यामुळे तिची चव थोडीशी वेगळी लागते. नेहमीच्या भाज्यांपासून चव वेगळी राहिली की नक्की सगळे अगदी आवडीनं खातात. आता दही पण बघा मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता गॅस लावून घ्यायचा आणि आता गॅस मध्यम करायचा आणि पुन्हा हे 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं. आता अशा पद्धतीनं काय होतं, असं ही जर तुम्ही प्रोसेस करून बघितली तर दही अजिबात फाटत नाही. तुम्ही जर गरम पदार्थामध्ये दही घालायला जाल तर दही लगेच फाटतं आणि त्यामुळे रेसिपीची चव पूर्ण वेगळी लागते. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवूनच रेसिपी बनवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील, तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता छानपैकी मस्त छानपैकी तर्री सुटलेली आहे. आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली चवळी आहे ती पूर्णपणे घालून घेतोय. आता चवळी आपण आधी शिजवून घेतली आणि ग्रेव्ही पण आपण आधीच शिजवून घेतली होती. त्यामुळे आता फारसा वेळ लागत नाही. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 उकळी आली की आपली चवळीची भाजी आहे ना ती वेगळ्या पद्धतीने म्हणजे धाबा स्टाईल चवळी आपली तयार होते. तुम्ही रोटी, पुलका, चपाती किंवा अगदी जिरा राईस पांढऱ्या भातासोबत सुद्धा ना हा चवळी मसाला अप्रतिमच लागतो. आता छानपैकी हे मिक्स करून घेतलं. चवळीला छान बघा हलकी उकळी येते. थोडंसं मीठ मला कमी वाटलं होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं मीठ टाकलं. लक्षात ठेवा आपण जेव्हा चवळी शिजवताना पण थोडं मीठ घातलं होतं. त्यामुळं अंदाज घेऊन मिठाचा वापर करा, नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते. तुम्ही कोणत्या जर वेगळ्या पद्धतीने चवळी करत असाल तर ती पण मला नक्की पद्धत सांगा. मी त्या पण पद्धतीने एकदा भाजी करून बघेन. आता मस्तपैकी छान अशी चवळीला दणकून उकळी आली. वरून ना मग 1 चमचा मस्तपैकी साजूक तूप घालायचं आणि 1 चमचा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. साजूक तुपामुळं काय होतं आपण दही घातले त्यामुळे ह्या ग्रेव्हीला छान रिचनेसपणा येतो आणि त्यामुळे जर बऱ्याच वेळा आपल्याला धाब्यासारख्या ज्या ग्रेव्ही असतात थोड्याशा वेगळ्या वाटतात. तर त्या का? तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी केल्यामुळे त्याची ग्रेव्ही थोडीशी वेगळी वाटते. तुम्ही पण एकदा नक्की ह्या पद्धतीने चवळीची किंवा चवळी मसाला ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली त्याचे फोटोज पण मला पाठवायला विसरू नका. तर आपला मस्तपैकी असा गरमागरम धाबा स्टाईल चवळी मसाला तयार झालेला आहे. पटापट ही भाजी ना तुम्ही भाकरी, चपाती, भात अगदी कशासोबतही सर्व्ह करू शकता. तर तुम्हाला माझी आजची ही धाबा स्टाईल चवळी मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा. नव्या रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.